डेबू डेबू लेकरा उठ उठ चाल घराला रागवलंस का आमच्यावर? बाई कोण तुम्ही? दुर्गा हा ढकलच मला. मी कोण? अरे लेकरा मायला विसरलास होय. मी सखूबाई तुला जन्म दिलेली तुझी आई, तुला वाढवलेली तुला भरवलेली माझ्या एकुलत्या एक लेकराची आई सखूबाई. ओळखत नाहीस का मला आता? नाही म्हणू नकोस. तू कशाला शोधत आलीस मला? आता कोणी नाही माझे नातेबाई. असं का बोलतोस? माझ्या प्रपंच कोणाला सुटलाय होय? तू मला विसरलास, तुझ्या बायकोला कुलताबाईला विसरलास. मोठी लेक आलोका, मधली कलावती, मोठा लेक मुद्गल आणि लहान गोविंदाला विसरलास. गोविंदा? तुला माहित नाही होय? तू घर सोडून गेलास तर कुलताबाई 3 महिन्याची कोठीची होती. मुलगा झाला तिला. मोठी गुणाची हाय माझ्यासमोर. तेव्हा खूप शोधलं. तुझ्या मोठ्या लेकीचं आलोकाचं लग्न झालं. खूप दुर्दाळलं. कोणी म्हणे सोलापूरला आहेस तिथे जावं, तर कोणी म्हणे कोल्हापूरला गेलास तिथे जावं, तर लोक म्हणाले तू पंढरपुराच्या वाटेला लागलास. तिथे पोचलं तर कळतं तू वर्ध्याला गेलास. आता मी एका कोण्या गावाचे नाही माई. मी साधू आहे. एका जागी ठेवून राहत नाही. माझ्यासारखं वाहतो, त्यांना मदत करतो. तू कशाला आली तिथे? कशाला आलीस म्हणजे काय? अरे पोरांचं गाव सुद्धा असून त्यांना बाबाची माया नाही. तुझ्या मामाला भावांना बळीरामांना केलं आलोकाचे कन्यादान अखेर. अरे पोरांना बाप हवा, सुनबाई नवरा हवा आणि मला माझ्या म्हातारपणे माझा पोरगा जवळ हवा. असं काय अनुमान भटकतोस बाबा? कोण खायला प्यायला घालतं? कुठे राहतोस? असं तसं जीवाची हाल करून घेतोस. नाही तू परत फिर. आता मी परतून येणार नाही तिकडे. माझं एकदाच संसार संपलं. आता मी सगळ्यांचे बाळ वाहतो. मग आम्ही सगळे पण तुझ्या बरोबर येणार. आम्ही सगळे म्हणजे? सगळ्या बरोबर एक कुंताबाई या लेकरांना. बाबा बाबा अण्णा आणि कशाला आणत बरोबर? मग आम्ही कोणाकडे जावं? कोणाच्या तोंडाकडे पाहावं? हे पहा कुंताबाई, काहीतरी वाद निघते. माझा बा गेला तेव्हा ही निघाली होती, आता ही निघे. तुम्ही जिवंत असताना असे का बोलता? मग या मग वाटेन या. मी लोकांचं काम करतो, तुम्हीही करा. मी मागून खातो, तुम्हीही खा. मागून खाते ना, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही का बा? लोकांचे भाकरे लग्न आता मोठं घराचं काहीच आहे. घर आहे, दार आहे. मग आपल्या घरी तुम्ही सुखी असा. अहो खरी चला, का तुम्ही अशी राहता राहणार? आपलं शेत आहे, शिवार आहे, घर आहे. का तुम्ही असे घोड्यावर राहता? फुग्यावर? हे काय माझं घर? आकाशाचं छत, उठायचं अंगण, माझं घर मला देवानं बांधून दिले. हे तुझं घर? बायको पोरं कुठे राहतील? माझं बरोबर राहत आहे या झाडाखाली. काय बोलतोस डेबू? त्या झाडाखाली राहतील ते? हा बा, कित्येक तर राहतात झाडे खाली. कित्येक गोरगरीब झाले आकाशापर्यंत दुसरा आसरा नाही. तुमच्या पुढे काही हक्क झाले नाही. अरे ते झालं, पण तू घर सोडून का गेलास? असं बघ, आतापर्यंत मी एक घराला माझं म्हणत होतो, एक कुटुंबासाठी खपत होतो, लहानशा शेतासाठी भांडण करत होतो. पण आता मी जागा झालो. आता हे अवघे शेत माझे शेत, आता ही अवघ घर माझीच घर, आता ही अवघ उठाई माझीच उठाई. कुठेही जा, असं काम करा, उठा, असं अवघ आनंद येते. जगाचं काम करावं. कोणी बिचार लाकडं कोणी पाहिजे हे भल्ली रास थकून जाते. घामाच्या धारा वाहत्या. आपण जावं, त्याच्या हातून गुढळ घ्यावं, दनादन लाकडं फोडून दिग घालावं. तो लाकडं फोडणार त्याच्या रोम रोम आपल्याला आशीर्वाद देत राहते. पण कुणाचे लाकडं फोडून देते तुम्ही? कुणाचं काम करते सगळं? कोणाचंही काम करावं, अंगण जाळावं, भांडे घासावं, कोणाला ओझ झालं ते वाहावं, कोणाला शेतात कापूस आसन तो वेचू लागावं. आणि हे करता करता देवाचे नाव घ्यावं. असा आनंद येते, तशी आनंदाची बरसात होत राहते. आणि हे सुख सोडून ते पटकन गायला सांगता मले, बाजी तुम्हीही मला विसरून दिसतात. काहून परत युजी मी? बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
बोलणं. विद्या शिका आणि गरिबाने विद्यासाठी मदत करा. गरिबाच्या मुलाले चड्डी द्या, खादी टोपी द्या, शिश पेन, पाटी द्या, कोणी वही द्या. गरिबाच्या मुलाले 1-2 आण्याची वही देण्याची आपल्या डोक्यात बुद्धी नाही. तू का म्हणे थोडं तरी परोपकार करी. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. हे लोक का गरिबीत राहिले? एक तर यायला विद्या नाही. काय नाही? विद्या. त्याला विद्या नसेल तर तुला खटऱ्याचं बैल मध्ये तरी चालेल. आता तरी सुधारा. आता तरी मुलाने शाळेत घाला. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचा दाब ओढा, हाताळ भाकरी खा. बायकोने लुगडं कमी भावाचं घ्या. इभाय आले खाऊनच्या करू नका. पण मुलाने शाळेत घातल्या वेळे सोडू नका. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. विद्या मोठं धन आहे. यातच माणसं दिल्ली सरकार भाषण देतात आणि यातच माणसं भोय बंधूचं ठेचणाऱ्या पोतीवर चालतात. ते माणसाने हे गुण काय बैल नाही ना? कोण आहे? माणसे. मोठी मोठी गोष्ट आहे विद्या. विद्या नसेल तर मजुरी लागी, बूट पॉलिश करावे लागेल. डॉक्टर आंबेडकर साहेब यांचं पिढ्यान जादू मारायचं काम केलं. असं वडिलांना सुबुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबांनी शाळेत घातलं. आंबेडकर साहेब लहान सहान काम नाही केलं. हिंदुस्थानची घटना केली. घटना. आणि हे तर शाळेत जाते ना आणि शिकते ना तर जादू मारायचं संदेशी होतं. विद्या मतदान आहे. देण्याचा दाग मोडा. बायकोने लुगडं कमी भावाचं घ्या. मोडक्या घरा राहा. पण मुलाने शाळेत घातल्या वेळे सोडू नका. बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. ज्याने कुठे बेडा केली, हे आकाशाचं छत्र टांगलं, त्या चांदण्या लटकून दिलं, आपल्यासाठी पाऊस पेला केली. उदे एक आहे की 2? एक. कमी वेळाची लाच कामा वाटते. मोठ्यानं सांगा देव 1 की 2? एक. पाहिजा बरं. हे तर मांगुलाल नीट विचार करून सांगा देव किती? एक. आता हिशोब करा. तुमच्या गावात खंडोबाचं देऊळ आहे का नाही? आहे. मग आता देव झाले किती? 2. तुमच्या गावाचं बसली का नाही? बसली. मग आता देव झाले किती? 3. तुझं गाण्याचं भांडार मसोबा असतात का नाही? असतात. मग आता देव झाले किती? 4. बरं. हे ज्ञान तुमचं भागत नाही. पिवायला नवस करता की नाही? करतो. नियरो गाव फाडता. असं खालतून चालता की नाही? चालतो. देव एक म्हणता केपी. तुमची बुद्धी काय? माना कधी घाण बनली आहे होती का? नाही. बरं. या देवाला नवस करता की नाही? असं म्हणता की नाही? का देवा माझं पोरगा काय बनलं? यावे बरं कर. तुला एक बकरू कापी. म्हणतो. होळीची लगीन तुले. तुला एक बोकड कापी. होय की नाही? होय. का बा? त्याने तुला पेदा केली. मोदी बिल्ला लालची लाजको आहे काय? असं कसं तुमचं घेते? हे तो बक्काचा जीव? तो काय? साहेबाचं गाठी राशी काय? कबूबा हे शेबे वांगी घे आणि माझ्या साहेबाची गाठ घालून दे. नाही. अरे ज्याने तू काय पेदा केली त्याने लालूच दाखवता. बरं. देवाला बकरू कबूल केलं. मग तुमचं काम झालं तर मग देवाच्या नावाला बकरू सोडून द्यावं. तो कच्चा खाव, कापून खाव, नाही तर तसंच शाळेला सोडून द्यावं. खरं का नाही? खरं. मग तुमचं मसाले बाहेर जातील ना? बरं वाटत नाही तर त्याला डॉक्टरकडे न्या. बोकड कापू नका, बोकड कापू नका, बकू कापू नका. पण तुम्ही त्याला डॉक्टरकडे नेणार नाही. तुम्ही त्याला नेणार मांत्रिकाकडे. कुठे नेणार? मंत्रिकाकडे. तुम्हाला वाटतं चांगलं शिकलेले डॉक्टर पोळ्याला बरं करणार नाही. पण हा नानी मानसिक पोळ्याला बरं होईल. तुझ्याकडे कोणती देवी शक्ती आहे म्हणून? अरे विचार करा. त्यांना महिन्यात आगोट गेली नाही. त्याचं केसाला उंबा आहेत. असं माणसाचा आघात देऊ घेईल काय? तुमची बुद्धी काय?
सावकाराकडे गहाण टाकले आहे काय? मुळाला बळ वाटत नाही तर उपचार करण्याची विद्या शिकलेले डॉक्टरकडे जा. कोंबड मोकड काबू नका, मानसिकाकडे जाऊ नका, डॉक्टरकडे जा. पोळ्याला शाळेत घाला, शाळेत जा, विद्या शिका. बोला गोपाळ